विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली, मतदान झालं आणि 23 नोव्हेंबर 2024 तो निकालाचा ऐतिहासिक दिवस उजाडला। आणि निकालाच्या अगोदरच मुख्यमंत्री पदासाठी भांडणाऱ्या महाविकास आघाडीचा अक्षरशः दारुण पराभव झाला। विरोधी पक्षनेते पद गळमवण्याची नामुष्की महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर ओढावली। पराभवाचं विश्लेषण करताना कुणी ईव्हीएम वर खापर फोडलं तर कुणी एकमेकांचे हेवे दावे काढले। अंतर्गत कलह सुरू झाला, एकमेकांवर दोषारोप करायला सुरुवात झाली, ती अजूनही थांबली नाही। प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेली महायुती जोमात असताना इकडे महाविकास आघाडीतील काही नेते आणि कार्यकर्ते मात्र अद्यापही कोमात आहेत। सर्वाधिक 132 जागा जिंकणाऱ्या भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। आता सर्वात मोठी अडचण झालीये ती ऐन निवडणुकीत उमेदवारीसाठी भाजप सोडून इतर पक्षात प्रवेश केलेल्यांची। सध्या त्यांचा जीव विरोधी पक्षात टांगणीला लागलाय। खोबरं तिकडं चांग भलं या म्हणीप्रमाणे आता ते घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। परंतु घरवापसीचा निर्णय विचार करून घेणार या भाजपच्या भूमिकेमुळे ते नेते पार रडकुंडीला आलेत असं म्हटलं तरी चालेल। ते 4 दिग्गज नेते कोणते आहेत जे आता स्वगृही परतण्याची आतुर झाले? भाजपमध्ये परतण्यामागची नेमकी इनसाइड स्टोरी काय आहे, थोडक्यात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्र भूमी। काँग्रेस पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीतील या प्रमुख तीनही पक्षांमध्ये निवडणूक निकालापासून काहीच अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय। राष्ट्रवादी शरद पवार गटातील एक मोठा गटच अजित पवार गटात जाण्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चा आहेत। शिवसेना ठाकरे गट मुख्यमंत्री फडणवीसांची स्तुती करताना दिसतोय। महाविकास आघाडीतील गोंधळावरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मवियातील घटक पक्षांवर निशाणा साधला। शिवसेनेचा ठाकरे गट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेमात पडलाय, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची महाविकास आघाडीत राहण्याची अजिबात इच्छा नाही। त्यामुळे शरद पवारांचा पक्ष येत्या महिन्याभरात नेमका कुठे उभा आहे हे स्पष्ट होईल। त्यामुळे आज ठाकरे गटाला प्रवाहाच्या बाहेर राहणं परवडणार नाहीये। त्यांनी वेळीच निर्णय घेतला नाही तर त्यांच्यावर माशीसारखी तडफडण्याची वेळ येईल। सध्या त्यांच्या पुढे समुद्रात उडी मारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय। त्यामुळे शेवटी सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही हेच खरं म्हणावं लागेल। दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मवियातील आपल्या घटक पक्षांवर तोफ डागली। ते म्हणाले, विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये, तर शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाहीये। अशा पद्धतीने महाविकास आघाडीतीलच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच जुंपलेली असताना काही नेते मात्र पक्षश्रेष्ठींना न विचारता आपला पुढचा मार्ग ठरवण्याच्या तयारीत आहे। लोकसभा निवडणुकांचा परिणाम लक्षात घेता उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती। आता हे नेते घरवापसीसाठी तयार असले तरी भाजप मधीलच काही नेत्यांचा त्यांना विरोध होताना दिसतोय। सोबतच पक्षश्रेष्ठींनी घरवापसीचा निर्णय विचार करून घेणार असल्याचं सांगितल्यामुळे या नेत्यांची गोची झाल्याचं बोललं जात आहे। ते 4 महत्त्वाचे नेते कोणते आहेत पाहूया। पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे राजन तेली यांचा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघातून ते आपल्या भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु त्या जागेवर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटातील माजी मंत्री दीपक केसरकर प्रबळ दावेदार होते। त्यामुळे भाजपच्या राजन तेली यांनी उद्धव ठाकरेंच्या मशाल हाती घेतली, पण दीपक केसरकरांसमोर त्यांचा निभाव लागला नाही। केसरकर सलग 4थ्यांदा विजयी झाले। भाजप सोडण्यापाठीमागे नितेश राणे त्यांना त्रास देतात हेही एक कारण असल्याचं त्यांनी सांगितलं होतं, पण तेच राजन तेली आता राणे यांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। नुकतीच त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलंय। त्यानंतर कोकणातील दुसरं महत्त्वाचं नाव म्हणजे माजी आमदार बाळ माणे। हे सुद्धा आपल्या रत्नागिरी मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। तशी पूर्ण तयारी त्यांनी मागील 2 वर्षांपासून चालू केली होती। आपण जर लढलो नाही तर कोकणातून भाजप पक्ष रसातळाला जाईल, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपण निवडणूक लढवणारच असं त्यांनी जाहीर केलं। परंतु नेहमीप्रमाणे त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना तिकीट जाहीर झालं
त्यांना उमेदवारी मिळणारच होती, त्यामुळे बाळ माने यांनी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधलं. रत्नागिरीत बदल होणारच म्हणणाऱ्या बाळ माने यांचं जहाज उदय सामंतांच्या वाऱ्यात पुन्हा एकदा बुडालं. यापूर्वी बाळ माने यांनी भाजपकडून शेवटची निवडणूक ही 1999 साली जिंकली होती. भाजपमध्ये स्वग्रही परतण्यासाठी इच्छुक असलेलं तिसरं नाव म्हणजे समरजित घाटगे. विधानसभेला कागल मतदारसंघातून भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं मोठ्या थाटामाटात त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये तुतारी फुंकली आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून कागल विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी यावेळीही आपला दरारा कायम ठेवलाय. शरद पवार आपसे बेर नाही, समरजित तेरी खेर नाही असं ओपन चॅलेंज देत मुश्रीफांनी घाटगेंना पुन्हा एकदा पराभवाची धूळ चारली. समरजित घाटगे फक्त आमदार राहणार नसून त्यांना मंत्रिपद सुद्धा देणार असल्याचं स्तुतोवाच त्यावेळी शरद पवारांनी केलं होतं. नेमका हाच आत्मविश्वास त्यांना नडला. त्यानंतर चौथं महत्वाचं नाव म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडीचा रस्ता पकडला नसला तरी ते उमेदवारीसाठी अजित पवार गटात गेले होते. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले. सांगली लोकसभेतही त्यांचा पराभव झाला होता. संजय काका पाटलांचा सुसंवाद हा भाजपमधील नेतृत्वासोबतच असल्यानं ते सत्तेत असले तरी आपल्या मूळ पक्षात जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. एकूणच मवियातील नेत्यांना या पुढील निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यासाठी जनसंपर्क वाढवावा लागेल, लोकांची कामं करावी लागतील, नाहीतर त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. त्यामुळेच आता ज्याने आपल्या स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असावा, आता भाजप नेतृत्व यांना परत आपल्या पक्षात स्थान देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.